आंतरधर्मीय विवाहानंतर विवाहितेचा छळ, बुरखा, नमाज आणि गोमांस खाण्यासाठी पत्नीवर दबाव. सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरधर्मीय विवाह केलेल्या एका विवाहितेला बुरखा परिधान करण्यास, नमाज पठण करण्यास तसेच बीफ खाण्यासाठी वारंवार दबाव टाकून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप पतीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या दत्ता गायकवाड यांनी 2020 मध्ये इम्रान शौकत पठाण याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र 2021 पासून पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीनुसार इम्रान पठाण याने पत्नीला बुरखा परिधान करण्याची सक्ती केली, तसेच नमाज पठण आणि बीफ खाण्यासाठीही दबाव टाकला. या गोष्टींना विरोध केल्यानंतर तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पत्नीने आरोप केला आहे की पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत असे आणि मारहाणही करत होता. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने महिला सुरक्षा कक्षाकडे धाव घेतली. त्यानंतर झालेल्या चौकशीनंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी पती इम्रान शौकत पठाण याच्याविरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार मोहन पवार करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.